पोक्सोचा गुन्हा दाखल होताच डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा जावई अभय फडके हा फरार झाला। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी सुजय अभय फडके राहणार सोलापूर हा फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्यापूर्वी तडजोडीसाठी फडके आपल्या नातेवाईकांसह तर पीडिता तडजोडीसाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात 4 दिवसांपासून चक्रा मारत होते। आता मात्र ते पोलिसांना सापडत नाहीत। तक्रारदार 40 वर्षीय महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुजय फडके यानं पीडितेला लज्जा वाटेल असं कृत्य केलं, तिला मारहाण केली होती, तिच्या अल्पवयीन मुलीलाही त्रास दिला। या आरोपाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेतली, तिचा सविस्तर जबाबही नोंदवून घेतला। ज्या घरात तिला त्रास देण्यात आला तिथली पाहणी केली। विशेष म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून संशयित आरोपी फडके हा तडजोडीसाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारत होता। पोलिसांनी पीडितेला आणि त्याला मुदतही दिली होती, परंतु कायद्यानुसार तडजोड न झाल्यानं त्याच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आता गुन्हा दाखल झाल्यानं त्याची अटक अटळ आहे।